नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अशोक सूर्यवंशी, विषय मराठी युवक भारती। या ठिकाणी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं अलीकडेच या ठिकाणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी इयत्ता 12वीचा कृतीपत्रिका आराखडा या ठिकाणी नुकताच जाहीर केलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये एकंदरीत 5 घटक आहे आणि 6वा घटक तो म्हणजे निबंध लेखन प्रकाराचा। मग या 6 घटकांची किंवा या 6 घटकांवरती आधारित कृतीपत्रिकेचा आराखडा या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे। तर तो तुमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे। तर आपण सुरुवातीला एक एक घटक आणि तो घटक तुम्हाला परीक्षेमध्ये किती गुणांना विचारला जाणार आहे आणि किती गुणांसाठी तुम्हाला उत्तरं सोडवायची त्या कृतींची ते आपण बघणार आहोत। पहिला घटक आहे गद्य। गद्य हा तुम्हाला 20 गुणांसाठी विचारला जाणार आहे आणि गद्यावरतीच विकल्पासह तुम्हाला 28 गुण असणार आहे। म्हणजे तुम्हाला 28 गुणांसाठी गद्यावरती कृती विचारल्या जाणार आहे। त्यापैकी तुम्हाला 20 गुणांच्या कृती सोडवायच्या आहेत। म्हणजे तुम्हाला पर्याय 8 गुणांचा या ठिकाणी दिलेला आहे। त्यानंतर दुसरा घटक आहे घटक 2 पद्य। हा तुम्हाला 16 गुणांसाठी आहे आणि विकल्पासह तुम्हाला 20 गुणांसाठी आहे। म्हणजे या पद्य घटकामध्ये 4 गुण तुम्हाला अतिरिक्त देण्यात आलेले आहे, म्हणून तुम्हाला हा घटकही महत्त्वाचा आहे। 16 गुण तुम्हाला पद्यासाठी आहेत। त्यानंतर तिसरा साहित्य प्रकार आहे। साहित्य प्रकार आपण बघितला तो म्हणजे कथा हा साहित्य प्रकार आपल्याला आहे। त्यामध्ये कथा हा साहित्य प्रकार, त्याची माहिती, त्यानंतर 2 कथा या ठिकाणी आपल्याला आहे। या सर्वांवरती तुम्हाला 10 गुणांच्या कृती विचारल्या जाणार आहे आणि विकल्पासह तुम्हाला 16 गुणांना साहित्य प्रकारावरती विचारलं जाणार आहे। त्यापैकी तुम्हाला फक्त 10 गुणांच्याच कृती लिहायच्या आहे। इथेही तुम्हाला पर्याय दिलेले आहेत। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा घटक आहे घटक क्रमांक 4 उपयोजित साहित्य किंवा उपयोजित लेखन। यामध्ये तुम्हाला 14 गुणांसाठी कृतीपत्रिकेमध्ये कृती या ठिकाणी विचारल्या जाणार आहे आणि या 14 गुणांना किंवा 14 गुणांसाठी विकल्पासह तुम्हाला उपयोजित मराठी हा 28 गुणांसाठी आहे। म्हणजे तुम्हाला जवळजवळ इथं डबल या ठिकाणी काय पर्याय दिले गेलेले आहे, पर्याय दिले गेलेले तुम्हाला या ठिकाणी आहेत। म्हणजे फक्त तुम्हाला 28 गुणांच्या कृती विचारल्या जाणार आहे, त्यापैकी तुम्हाला किती 14 गुणांच्या कृती या उपयोजित साहित्य प्रकारामध्ये तुम्हाला सोडवायच्या आहेत। त्यानंतर बघा पुढचा घटक व्याकरण। व्याकरण हा घटक तुम्हाला 10 गुणांसाठी विचारला जाणार आहेत आणि व्याकरणामध्ये 10 गुणांसाठी 5 घटक तुम्हाला विचारले जाणार आहेत आणि प्रत्येकी तुम्हाला 2-2 गुण या ठिकाणी आहेत आणि यामध्ये तुम्हाला विकल्प दिला गेलेला नाही। 10च कृती या ठिकाणी 5च कृती तुम्हाला विचारल्या जाणार आहे। 5 कृतींमध्ये उपकृत्या आहेत, प्रत्येकी 2-2, प्रत्येकी 2-2 ही प्रत्येकी 1-1 गुणांसाठी विचारली जाणार आहे। असे 5 घटक या ठिकाणी आपण बघितले आणि आता शेवटचा घटक लेखन प्रकारामध्ये तो आहे निबंध लेखन। हा निबंध लेखन सुद्धा तुम्हाला 10 गुणांसाठी हा घटक तुम्हाला आहे। प्रत्येक निबंधाच्या प्रकारावरती तुम्हाला 1 निबंध हा विचारला जाणार, हाही तुम्हाला 10 गुणांसाठी या ठिकाणी विचारला जाणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, मग बघा गद्य आपल्याला 20 गुणांसाठी आहे, पद्य 16 गुणांसाठी आहे, साहित्य प्रकार कथा हा 10 गुणांसाठी आपल्याला बोर्ड परीक्षेमध्ये विचारला जाणार आहे आणि उपयोजित साहित्य हे आपल्याला 14 गुणांसाठी आहे आणि व्याकरण 10 गुणांसाठी आणि लेखन म्हणजे निबंध हा तुम्हाला 10 गुणांसाठी अशी आपली एकूण
वार्षिक परीक्षा जी काही आहे, बोर्ड परीक्षा, ही या ठिकाणी आपल्याला 80 गुणांची लिखित परीक्षा आपल्याला द्यावयाची आहे. तिचा आराखडा या ठिकाणी मी सांगितला. प्रत्येक घटकानुसार आपल्याला किती गुण या ठिकाणी दिले जाणार आहे तेही या ठिकाणी मी सांगितलं. आणि 80 गुणांची या ठिकाणी आपली हा कृतीपत्रिकेचा आराखडा मी तुम्हाला घटकनुसार गुण या ठिकाणी सांगितलेले आहे. आणि आता प्रत्यक्ष कृती आपल्याला किती गुणांसाठी विचारली जाणार आहे. तर बघा, पहिला विभाग आहे कृतीपत्रिकेमधला, तो 10 गुणांसाठी या ठिकाणी आपल्याला 20 गुणांसाठी आपल्याला त्यावरती कृती सोडवायच्या आहेत. तर बघा, यामध्ये मंडळाला किंवा बोर्डाला अपेक्षित तुमच्याकडनं कोणकोणती कौशल्य आहेत. मग गद्य विभागात 20 गुण तुम्हाला तुमच्याकडनं अपेक्षित कौशल्य कृतींमध्ये, तर अपेक्षित कौशल्यामध्ये आकलन, स्वमत आणि अभिव्यक्ती हे 3 कौशल्य अत्यंत महत्त्वाचे आहे. मग तुम्हाला दिला गेलेला उतारा असेल, त्या उतार्यातून तुमचं आकलन, तुमचं स्वमत आणि तुमची अभिव्यक्ती यावरती तुम्हाला कृती विचारल्या जाणार आहेत. तर बघा, विभाग 1 गद्य, गद्यामध्ये तुम्हाला अ, ब आणि क पहिल्या कृतीमध्ये असे 3 उपकृत्या या ठिकाणी विचारल्या गेल्या आहेत. तर पहिली कृती, तिच्यातला पहिला घटक किंवा पहिली उपकृती अ, पठित गद्य उतार्यावर आधारित तुम्हाला या ठिकाणी पाठ्यपुस्तकातील उतारा दिला जाईल. आणि त्या पठित उतार्याची शब्दमर्यादा आहेत 150 ते 180 शब्द. यामध्ये किंवा दिलेल्या उतार्यांच्या आधारे तुम्हाला कृती सोडवायच्या आहे. त्या उतार्यावरती तुम्हाला 3 कृती विचारल्या जाणार आहेत. पहिली कृती तुम्हाला आकलनावरती विचारली जाणार आहे, ती 2 गुणांसाठी आहे. दुसरी कृती तुम्हाला आकलनावरतीच विचारली जाणार आहे, तिलाही 2 गुण आहेत. तिसरी कृती मात्र तुम्हाला स्वमत आणि अभिव्यक्तीवरती विचारली जाणार आहे, तिला आहेत गुण 4. असा कृती क्रमांक 1 अ तुम्हाला 8 गुणांसाठी विचारला जाणार आहे. पहिला आकलनाचा 2 गुणांसाठी, दुसरा आकलनावरतीच कृती विचारली जाणार ती 2 गुणांसाठी, तिसरी तुम्हाला स्वमत आणि अभिव्यक्ती अशा 2 कृत्या या ठिकाणी विचारल्या जाणार आहे. त्या प्रत्येकी 2-2 गुणांना असे 4 गुण आहेत. आणि म्हणून कृती क्रमांक 1 अ तुम्हाला 8 गुणांसाठी आहे. आता पुढची कृती क्रमांक 1 मधीलच पुढची उपकृती आ, हा पठित गद्य पाठावरच आधारित तुम्हाला गद्य उतारा देण्यात येणार आहे. म्हणजे पठित उतारा तुम्हाला देणार आहे. याची शब्द मर्यादा सुद्धा तेवढीच आहे. म्हणजे किती? 150 ते 180 शब्द तुम्हाला शब्दाचा उतारा तुम्हाला देण्यात येणार आहे. आणि त्याच्यावरती तुम्हाला 3 कृती या ठिकाणी सोडवायच्या सांगितल्या जाणार आहे. त्यामध्ये पहिला आहे आकलन कृती, तिला 2 गुण आहेत. दुसरी आहे आकलन कृती, तिलाही 2 गुण आहेत. तिसरी आहे स्वमत अभिव्यक्ती कृती, तिला 4 गुण आहेत. बघा, स्वमत व अभिव्यक्ती यावर आधारित तुम्हाला प्रत्येकी कृती देणे किंवा प्रत्येकी कृती तुम्हाला सोडवायची आहेत. बघा, कृती क्रमांक जी काही तिसरी आहे आ मधील किंवा कृती क्रमांक अ मधील जी काही तिसरी कृती आहे आणि कृती क्रमांक आ मधील जी काही तिसरी कृती आहे, त्यामध्ये स्वमताला तुम्हाला 2 गुणांसाठी कृती विचारली जाईल आणि अभिव्यक्तीसाठी तुम्हाला 2 गुणांना कृती विचारली जाईल. म्हणून कृती क्रमांक 3 ही 4 गुणांना तुम्हाला या ठिकाणी आ या कृतीमधील विचारली जाणार आहे. तशीच आ ही कृती सुद्धा तुम्हाला किती गुणांना आहे? 8 गुणांना आहे. अकृती 8 गुणांना, आकृती 8 गुणांना, असे 16 गुण तुम्हाला या ठिकाणी या 2 कृतींमध्ये झालेले आहे. आणि पहिल्या कृतीतली शेवटची उपकृती आहे ती ई. यामध्ये बघा तुम्हाला अपठित गद्य उतारा दिला जाणार आहे. त्याची शब्द मर्यादा या ठिकाणी किती आहेत बघा, उतार्यामध्ये 100 ते 120 शब्द या ठिकाणी असणार आहे. मग त्या उतार्याच्या आधारे तुम्हाला दिलेल्या त्याच्यावरच्या कृती सोडवायच्या आहेत. बघा, त्यावरती आकलन कृती आहे पहिली, ती 2 गुणांसाठी आहे. आणि दुसरी कृती सुद्धा आकलनावरतीच आहे, ती सुद्धा तुम्हाला 2 गुणांसाठी आहे. म्हणजे अपठित उतारा तुम्हाला कृती क्रमांक 1 मधील ई घटक ई उपकृतीमध्ये 2च कृती विचारल्या जाणार आहे, दोन्ही आकलनावरती विचारल्या जाणार आहे आणि प्रत्येकी 2-2 गुण असे 4 गुण या ठिकाणी तुम्हाला कृती क्रमांक 1 ई मध्ये विचारलं
जाणार आहे. म्हणजे बघा कृती क्रमांक 1 अ, आ आणि ई. अ 8 गुण, आ 8 गुण आणि ई 4 गुण असे एकूण 20 गुणांना तुम्हाला गद्य विभाग हा विचारला जाणार आहे. आता पुढचा विभाग, विभाग क्रमांक 2 पद्य. पद्य हा तुम्हाला मी अगोदरच सांगितलंय 16 गुणांसाठी विचारला जाणार आहे. तर यामध्ये सुद्धा तुमच्याकडनं अपेक्षित कौशल्य कोणते आहेत? आकलन आहे, अभिव्यक्ती आहे, काव्य सौंदर्य, रसग्रहण हे काव्याच्या संदर्भातील कौशल्य तुमच्याकडनं या कृतींमधून अपेक्षित आहे. तर कृती क्रमांक 2 अ, पठित पद्य पाठावर आधारित कृती तुम्हाला विचारली जाणार आहे. संबंध कविता या ठिकाणी तुम्हाला विचारली जाणार आहे आपल्या पाठ्यपुस्तकातीलच. मग त्यावरती तुम्हाला कोणत्या कृती विचारल्या जातील? बघा कृती क्रमांक 2 अ मध्ये तुम्हाला 3 उपकृत्या विचारल्या जाणार आहे. पहिली कृती आहे ती आकलन कृती, ती 2 गुणांसाठी आहे. दुसरी कृती ती सुद्धा आकलनावरतीच विचारली जाणार आहे, तिलाही 2 गुण आहेत. आणि तिसरी कृती आहे ती अभिव्यक्ती कृती, ही तुम्हाला 4 गुणांसाठी विचारली जाणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला कृती क्रमांक 2 अ ही 8 गुणांसाठी विचारली जाणार आहे. त्यानंतर पुढची कृती, कृती क्रमांक 2 मधील उपकृती आ. ही बघा पठित पद्य पाठावर आधारित, म्हणजे तुम्हाला पाठ्यपुस्तकातील कविता दिली जाईल आणि तिच्याच आधारे तुम्हाला ही कृती या ठिकाणी सोडवायची आहे. मग बघा तुम्हाला काय केलं जाईल? काव्यातील एखाद्या पद्यपंक्ती कवितेच्या तुम्हाला कवितेचा अर्थ विचारला जाईल, कवितेच्या ओळी दिल्या जातील, त्या कवितेच्या किंवा काव्यपंक्तीचा तुम्हाला अर्थ विचारला जाईल, किंवा तुम्हाला 4 काव्यपंक्ती देऊन त्यातील अर्थ उलगडून दाखवा. त्यातलं भाव सौंदर्य असेल, त्यातलं काव्य सौंदर्य असेल, त्यातलं रसग्रहण असेल, या अशा प्रकारची कृती तुम्हाला कृती क्रमांक 2 आ मध्ये विचारली जाईल. ती तुम्हाला 4 गुणांसाठी आहे. तर बघा जर तुम्हाला अ मध्ये कृती क्रमांक 2 अ मध्ये जी कविता दिली जाईल कृतींसाठी, तीच तुम्हाला कृती क्रमांक 2 मध्ये विचारली जाणार नाही. या दोन्ही घटकांमध्ये किंवा या दोन्ही उपकृत्यांमध्ये अ आणि आ वेगवेगळ्या कविता तुम्हाला विचारल्या जातील, त्याही आपल्या पाठ्यपुस्तकामधीलच विचारल्या जातील. तर पुढचा बघा ई, पठित पद्यपाठावर आधारित अ आणि आ कृती या ठिकाणी दिलेल्या कविता सोडून उर्वरित कोणत्याही 2 कवितांवर कृती तुम्हाला विचारल्या जातील. त्यापैकी तुम्हाला एक कृती सोडवणं तुमच्याकडनं अपेक्षित आहे. तर बघा आ मध्ये तुम्हाला काव्यपंक्तीचा अर्थ विचारलेला आहे आणि 4 काव्यपंक्ती देऊन तुम्हाला त्याचा अर्थ उलगडून सांगायचा, म्हणजे तुमच्या शब्दामध्ये सांगायचा आहे. आणि ई घटकामध्ये काय विचारलं जाणार आहे? तुम्हाला एक कविता, या ठिकाणी कवितेवरती कृती विचारली जाणार आहे. ती कवितेवरती कृती काय विचारली जाणार आहे? मग दिलेली जी कविता असेल त्या कवितेचा काव्य सौंदर्य तुम्हाला विचारलं जाणार आहे किंवा काव्य सौंदर्यावर आधारित कृती विचारली जाणार आहे. मग त्यासाठी तुम्हाला 4 ते 6 कवितेच्या ओळी देण्यात येणार आहे, किंवा त्याला पर्याय आहे रसग्रहण. बघा रसग्रहणावर आधारित कृती तुम्हाला विचारली जाईल आणि त्या कृतीमध्ये तुम्हाला 4 या काव्यपंक्ती दिल्या जातील. काव्य सौंदर्यासाठी तुम्हाला काव्यपंक्ती किती, कवितेच्या ओळी तुम्हाला 6 देण्यात येतील. आणि तेच जर रसग्रहण विचारलं किंवा रसग्रहण तुम्हाला विचारणारच आहे, तर ते विचारलेलं रसग्रहण तुम्हाला 4 कवितेच्या ओळी तुम्हाला देण्यात येतील आणि त्या आधारे तुम्हाला रसग्रहण लिहायचं आहे. अशी कृती क्रमांक 2 अ ही 8 गुणांना आहे, आ ही 4 गुणांना आहे आणि ई ही 4 गुणांना आहे. अशा उपकृत्याचा एकंदरीत गुण तुम्हाला पद्यासाठी म्हणजे कवितेसाठी 16 गुणांवरती कृती या विचारल्या जाणार आहेत बोर्ड परीक्षेमध्ये. त्यानंतर पुढचा विभाग आहे साहित्य प्रकार, कथा. यासाठी आपल्याला गुण आहेत 10.
यामध्ये अपेक्षित कौशल्य तुमच्याकडनं आहेत आकलन, स्वमत आणि अभिव्यक्ती। तर कृती क्रमांक 3 अ, यामध्ये अ आणि आ अशा कृती उपकृत्या या ठिकाणी कृती क्रमांक 3 मध्ये विचारल्या तुम्हाला जाणार आहेत। त्यातली पहिली कृती क्रमांक 3 मधील अ, कथा साहित्य प्रकार परिचय सैद्धांतिक, बघा जो पहिला घटक या ठिकाणी दिलेला आहे कथा साहित्य प्रकाराचा परिचय, त्यावरती तुम्हाला कृती विचारल्या जाणार आहेत। मग तो त्यावरती तुम्हाला उतारा देण्यात येईल। पहिला जो काही घटक आहे आपला साहित्य प्रकारामधील कथा, कथेविषयीचा जो काही परिचय आपल्याला दिलेला आहे, त्या पहिल्या घटकावरती आपल्याला काय काय विचारण्यात येणार आहे, एक परिच्छेद तुम्हाला देण्यात येणार आहे, एक पठित उतारा तुम्हाला देण्यात येणार आहे। त्याची शब्दमर्यादा आहे 120 ते 150 इतकी शब्दमर्यादा आहे। मग त्यावरती तुम्हाला एकूण 2 कृती विचारल्या जाणार आहे। पहिल्या कृतीमध्ये एक उपकृती आहे, पहिल्या कृतीमध्ये य आकलन कृती विचारली जाणार आहे, तुम्हाला त्याला 1 गुण आहे आणि त्यामध्ये र म्हणून विचारली जाणार आहे। दुसरी कृती तीही आकलनावरतीच आहे, तिला गुण आहेत 1 आणि कृती क्रमांक 3 अ मधील दुसरी कृती तीही आकलनावरतीच विचारली जाणार आहे आणि तिला आहेत 2 गुण। असं कृती क्रमांक 3 अ हा तुम्हाला 4 गुणांसाठी विचारला जाणार आहे। आता पुढचा कृती क्रमांक 3 मधील आ, पठित कथांवर आधारित 4 कृती तुम्हाला विचारल्या जाणार आहेत। त्यापैकी तुम्हाला 2 कृती तुम्ही सोडवणे अपेक्षित आहे आणि प्रत्येक कथेवर स्वमत कृती व एक अभिव्यक्ती कृती विचारली जाणार तुम्हाला आहे। तर बघा आपल्याला 2 कथा आहेत। एक कथा या ठिकाणी पहिली आहे शोध, दुसरी कथा आहे गडी। या 2 कथांवरती तुम्हाला काय विचारलं जाणार आहे, 4 कृत्या तुम्हाला विचारल्या जाणार आहे। त्या 4 पैकी किती लिहायचे आहे तुम्हाला, फक्त 2 लिहायचे आहे। त्यामध्ये एक स्वमत कृती असणार आहे आणि एक अभिव्यक्ती कृतीचे 4 मध्ये असणार आहे आणि त्या 4 पैकी तुम्हाला फक्त 2च कृत्या कृती क्रमांक 3 आ मध्ये सोडवायच्या आहेत। आणि पहिली कृती तुम्हाला ही स्वमतावर आधारित 2 कृती या ठिकाणी तुम्हाला देण्यात येणार आहे, त्यानंतर तिला गुण आहेत 3 आणि दुसरी कृती तुम्हाला आ मधील अभिव्यक्तीवर आधारित तुम्हाला 2 कृत्या विचारल्या जाणार आहे आणि त्याही 3 गुणांसाठीच विचारल्या जाणार आहे। म्हणजे कृती क्रमांक आ मध्ये 2 उपकृत्या आहेत, पहिली स्वमतावर आधारित आहे, तिला 3 गुण आहेत आणि दुसरी अभिव्यक्तीवर आधारित आहे, तिलाही 3 गुण आहेत। असे 6 गुण तुम्हाला कृती क्रमांक 3 आ ला विचारले जाणार आहे। म्हणून कृती क्रमांक 3 अ 4 गुण आणि कृती क्रमांक 3 आ ही तुम्हाला 6 गुणांची मिळून अशी कृती क्रमांक 3 एकूण तुम्हाला 10 गुणांसाठी, म्हणजे साहित्य प्रकार कथा हा तुम्हाला 10 गुणांसाठी बोर्ड परीक्षेमध्ये विचारला जाणार आहे। आता पुढची कृती आहे 4 उपयोजित मराठी, गुण आहेत 14। यामध्ये तुमचे कौशल्य, आकलन, उपयोजन आणि कौशल्य असे या ठिकाणी तुमचे अपेक्षित आहे। तर बघा यामध्ये कृती क्रमांक 4 यामध्ये तुम्हाला अ घटक आहे, अ घटक उपयोजित घटकांवर आधारित आकलन कृती तुम्हाला विचारली जाणार आहे। यामध्ये 1 ते 4 उपयोजित घटकांवर आधारित तुम्हाला 2 गुणांसाठी 4 आकलन कृती देण्यात येणार आहे। त्यापैकी तुम्हाला फक्त 2 सोडवायचे आहेत। बघा आपल्या जे काही उपयोजित मराठी आहे त्यामध्ये जे काही 1 ते 4 घटक आहे, त्या 1 ते 4 घटकांमध्ये तुम्हाला 4 कृत्या देण्यात येणार आहे। त्या 4 कृतींपैकी तुम्हाला किती सोडवायचे आहे, फक्त 2 तुम्ही सोडवणं अपेक्षित आहे अ या घटकामध्ये, त्याला गुण आहेत 4। त्यानंतर पुढचा विभाग 4 किंवा कृती क्रमांक 4 मधील पुढची उपकृती आहे आ, उपयोजित घटकावर आधारित उपयोजन हे कौशल्य कृतीमध्ये येतं। तर यामध्ये तुम्हाला बघा 1 ते 4 घटक जे आपले उपयोजित मराठीचे आहे त्यावरती आधारित तुम्हाला प्रत्येकी 5 गुणांसाठी उपयोजन व कौशल्य यावर आधारित 4 कृती तुम्हाला दिल्या जातील। त्या 4 कृतीपैकी तुम्हाला किती सोडवायचे आहे,
फक्त 2 कृत्या सोडवायच्या आहे. म्हणजे बघा प्रत्येकी 5 गुणांसाठी तुम्हाला या 2 कृत्या देण्यात येणार आहेत. म्हणजे एकंदरीत अ हा घटक तुम्हाला 4 गुणांसाठी आहे कृती क्रमांक 4 मधील, आणि आ घटक हा तुम्हाला 10 गुणांसाठी आहे. अशी विभाग क्रमांक 4 उपयोजित मराठी एकूण तुम्हाला 14 गुणांसाठी बोर्ड परीक्षेमध्ये विचारलं जाणार आहे. त्यानंतर पुढचा शेवटचा घटक आहे 5वा विभाग व्याकरण व लेखन. बघा व्याकरण यामध्ये तुमच्याकडनं अपेक्षित कौशल्य काय आहे. मग 5व्या विभागामध्ये कृती क्रमांक 5 विचारली जाणार आहे. कृती क्रमांक 5 मधून तुमच्याकडनं कोणती अपेक्षित कौशल्य आहे बोर्डाला, तर आकलन आहे, उपयोजन आहे, स्वमत आहे, अभिव्यक्ती आहे आणि भाषा सौंदर्य असे कौशल्य तुमच्याकडनं त्या कृतींमध्ये येणं अपेक्षित आहे. तर कृती क्रमांक 5 मधील पहिली उपकृती अ व्याकरण घटक व वाक्प्रचार. बघा व्याकरण घटक व वाक्प्रचार, व्याकरण घटक व वाक्यप्रचार यावरती आधारित तुम्हाला कृती या दिल्या जाणार आहेत. त्यामध्ये बघा पहिला घटक आहे व्याकरणाचा आपला वाक्य रूपांतर. वाक्य रूपांतर तुम्हाला 2 गुणांसाठी विचारलं जाणार आहे. दुसरा घटक आहे समास. समास 2 गुणांसाठी तुम्हाला विचारले जाणार आहे. त्यानंतर तिसरा घटक आहे प्रयोग. प्रयोगही तुम्हाला 2 गुणांसाठी विचारले जाणार आहेत. आणि पुढचा चौथा हा अलंकार आहे. अलंकार हा तुम्हाला 2 गुणांसाठी विचारला जाणार आहे. आणि शेवटचा प्रकार आहे वाक्प्रचार, हाही तुम्हाला 2 गुणांसाठी विचारला जाणार आहे. असे 5 घटक तुम्हाला प्रत्येकी 2-2 गुणांना व्याकरणाचे विचारले जाणार आहे. त्या प्रत्येकी 2-2 गुणातून या ठिकाणी 5 घटक असल्यामुळे तुम्हाला व्याकरण कृतीसाठी 10 गुण या ठिकाणी आहेत. आणि कृती क्रमांक 5 मधील शेवटचा घटक आहे लेखन, तो म्हणजे आ. तर बघा निबंध लेखन. मग तुम्हाला प्रत्येक निबंध प्रकारावरती म्हणजे 5 निबंध प्रकार या ठिकाणी आपल्याकडे आहे, आपण अभ्यासले आहेत. तर त्या 5 प्रकारांवरती प्रत्येकी एक निबंध तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे. आणि तुम्हाला त्या 5 प्रकारांपैकी एका प्रकारावरचा निबंध काय करायचा आहे, लेखन करायचं आहे, लिहायचं तुम्हाला आहे. आणि त्याची शब्द मर्यादा या ठिकाणी आहे 200 ते 250 शब्द. या ठिकाणी शब्दांमध्ये तुम्हाला लिखाण करणं हे अपेक्षित आहे. 5 पैकी फक्त एकच निबंध तुम्हाला सोडवायचा आहे. त्या 5 प्रकारांपैकी पहिला प्रकार आहे वर्णनात्मक निबंध, दुसरा आहे व्यक्तिचित्रणात्मक निबंध, तिसरा आहे आत्मवृत्तात्मक निबंध, चौथा आहे कल्पना प्रधान निबंध आणि 5वा आहे वैचारिक निबंध. असे 5 प्रकार या ठिकाणी तुम्हाला विचारले जाणार आहेत निबंधाचे कृती क्रमांक 5 आ मध्ये. आणि त्यापैकी तुम्हाला फक्त एका विषयावर निबंध लिहायचा आहे, त्याला गुण आहेत 10. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी 12वी बोर्डाची कृतीपत्रिका 80 मार्काची आपली असणार आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.